फॉर्म्युला आहे आपल्याकडे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3abc चे 2 फॅक्टर मिळतात हे असे. पण एक्झाम्पल बघितल्यावर कळतंय हा क्वेश्चन आहे, या फॉर्ममध्ये क्वेश्चन आहे. 3 फॅक्टर आहेत, 2 फॅक्टर आहेत. फर्स्ट फॅक्टर आहे ए प्लस बी प्लस सी, सेकंड फॅक्टर आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर -ab -bc -a. याचा आन्सर काय असतं तर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3abc. तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये फर्स्ट टर्म ए प्लस बी प्लस सी याच्याऐवजी फर्स्ट टर्म ए प्लस सेकंड टर्म -b प्लस थर्ड टर्म -c हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे या फॉर्ममध्ये आहे एक्झाम्पल असं आपण समजूया. म्हणजे सेकंड फॅक्टर काय येणार खाली लिहितोय ते. सेकंड फॅक्टर ए स्क्वेअरच्या ऐवजी येणार ए स्क्वेअरच येणार आणि बी स्क्वेअरच्या ऐवजी इथे सेकंड टर्म आहे -bचा स्क्वेअर. जागा कमी पडणार आहे, अजून इकडे लिहितो. मल्टिप्लाय बाय सेकंड फॅक्टर येणार आहे ए स्क्वेअर प्लस -bचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्म सुद्धा -c आहे -cचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्म काय येणार फोर्थ टर्म काय येणार -a इंटू बी. म्हणजेच मायनस फर्स्ट टर्म ए मल्टिप्लाय बाय बीच्या ऐवजी इथे काय -b म्हणजेच येणार +ab जे आलेलं आहे. नेक्स्ट टर्म आहे +ac पण आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये पाहिजे म्हणजेच मायनस सेकंड टर्म इंटू थर्ड टर्म. सेकंड टर्म आहे -b इंटू थर्ड टर्म आहे c म्हणजेच येणार प्लस मायनस b आणि c मायनस c निगेटिव्ह आहे ना, c निगेटिव्ह आहे. मायनस मायनस प्लस होईल आणि परत -bc म्हणजे ही टर्म येईल आणि लास्ट टर्म लास्ट टर्म काय येईल हे लिहिताना फॉर्म्युला असू दे हरकत नाही. शेवटची टर्म जी आहे ही टर्म इथे आली आणि मग ही जी टर्म आहे AC म्हणजेच फर्स्ट टर्म इंटू c म्हणजे -c. तर बसू काय चाललंय, माईक चालू आहे तुमचा, निवांत गप्पा मारा माईक बंद करून घरात, चालेल. बघा लक्ष द्या. मग हा फॉर्म्युला कशाचा येतोय a प्लस बी प्लस सी सेकंड फॅक्टर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ॲक्च्युली क्वेश्चन फॉर्म्युला जो आहे XYच्या फॉर्ममध्ये पाहिजे होता, XYZच्या फॉर्ममध्ये. मग तुम्हाला कन्फ्युजन नसतं झालं कारण क्वेश्चन ABC आहे आणि फॉर्म्युला पण ABC. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. तरीसुद्धा x² प्लस y² प्लस z² -xy -yz -zx हा फॉर्म्युला कशाचा आहे, हा सगळा फॉर्म्युला आहे a² प्लस a क्यूब प्लस b क्यूब प्लस c क्यूब -3abcचा आहे. म्हणजे जिथे येणार a चा क्यूब म्हणजे a चा क्यूब आणि b चा क्यूब म्हणजे सेकंड टर्म काय आहे -b चा क्यूब आणि c चा क्यूब म्हणजे थर्ड टर्म आहे -c चा क्यूब आणि शेवटची टर्म काय -3abc म्हणजे -3 मल्टिप्लाय बाय a आहे तसा b च्या ऐवजी इथे -b आहे आणि c च्या ऐवजी -c आहे. आणि अशा पद्धतीनं फायनल आन्सर येईल a क्यूब -b चा क्यूब असतो -b क्यूब -c क्यूब मायनस प्लस होईल मल्टिप्लाय बाय मायनस म्हणजे -3abc एवढं फायनल उत्तर. हे झालं फर्स्ट क्वेश्चन असा. आता इथे XYZच्या फॉर्ममध्ये हे थोडंसं लक्ष द्या. ज्यांचं लक्ष लागत नाही आहे, ज्यांचं अजून घरातल्यांशी बोलून मन भरत नाही आहे त्यांनी पण लक्ष द्या, वेळ काढा थोडासा. घरातल्यांना एक्सक्यूज मी म्हणा, इंग्लिशमध्ये समजत नसेल तर मराठीत काहीतरी म्हणा आणि बोलू नका घरातल्याची. इकडे लक्ष द्या. 3x म्हणजे या फॉर्ममध्ये क्वेश्चन कुठल्या फॉर्ममध्ये हा जो फॉर्म्युला आहे याच्या RHSच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन आहे आणि मग याचं आन्सर या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. त्याच्या अगोदर ज्या 3 टर्मची ॲडिशन आहे त्या 3 टर्म आहेत 3x पहिली टर्म, दुसरी टर्म
-5y आणि तिसरी टर्म आहे -4. हे मी या फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजे फर्स्ट फॅक्टर आहे 3x पहिली टर्म प्लस दुसरी टर्म -5y आणि तिसरी टर्म आहे -4. हा झाला फर्स्ट फॅक्टर, हा a + b + c मल्टिप्लाय बाय सेकंड फॅक्टर जो आहे तो मी a² + b² + c² म्हणजेच इथे काय पाहिजे तर a² म्हणजे 3x² मला माहित आहे 3x² 9x² येतो म्हणून यासाठी 3x² प्लस 25y² प्लस आहे आणि मला माहित आहे -5y² तेवढंच येतो म्हणून -5y ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a² + b² + c² म्हणजेच -4 किती 16. जी शेवटची टर्म लिहिलेली आहे ती पण इथे -4. हा झाला फर्स्ट फॅक्टर a² + b² + c² आणि मग पुढच्या टर्म कोणत्या आहेत -ab म्हणजे काय येणार 3x × -5y आणि मग यांचा प्रॉडक्ट किती 15 - +15xy म्हणजे ही टर्म कव्हर केली. +15xy मी या फॉर्ममध्ये लिहिले. त्यानंतर -ab झालं -bc म्हणजे -b काय आहे -5y × c काय आहे -4 आणि यांचा प्रोडक्ट काय येतो 20y आणि हे -20 आहे का इथे आहे -20y मी या फॉर्ममध्ये लिहिलं. मला फॉर्म्युला फॉर्ममध्ये लिहायचं आहे फक्त आणि समजून घ्यायचं की दिलेलं असंच आहे. आणि शेवटची टर्म -ca म्हणजे c काय -4 × a म्हणजे काय 3x आणि मग यांचा प्रोडक्ट काय येतो -12x म्हणजेच हे +12x मी असं लिहिलं. थोडक्यात मी काय लिहिलं इथे a + b + c मल्टिप्लाय बाय म्हणजेच हे लिहिलं a + b + c मल्टिप्लाय बाय a² + b² + c² -ab - bc - ca a² + b² + c² -ab - bc - ca म्हणजे हा जे RHS आहे त्याचा फॉर्म्युला काय तर हा आहे. म्हणजेच मला फायनल आन्सर कसं मिळणार a³ म्हणजे कोणाचा क्यूब 3x³ प्लस b³ म्हणजे कोणाचा क्यूब -5y ब्रॅकेट क्यूब प्लस c³ म्हणजे -4 आणि शेवटची टर्म महत्वाची -3 × abc म्हणजेच 3x × -5y × -4 आणि मग 3x³ काय असतो 27x³ -5 काय असतो 125y³ आणि प्लस का -4 64 आणि यांचा गुणाकार किती वजा अधिक वजा 3 × 9 5 × 20 9 × 18 180xy एवढं उत्तर आलं. 2 एक्झाम्पल लिहून घ्या. फक्त मी काय केलंय दिले एक्झाम्पल हा फॉर्म्युला म्हणून लिहा अगोदर कोणता हा दिलेलं एक्झाम्पल या फॉर्म्युल्याच्या RHSच्या फॉर्ममध्ये होतं म्हणून मी RHSच्या फॉर्ममध्ये व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ते 2 फॅक्टर हे असे आले. एवढे 2 फॅक्टर लिहिले व्यवस्थित तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल. आणि हे असं 30 स्टेपमध्ये एक स्टेप नका लिहू. पहिल्या स्टेपमध्ये एक फॅक्टर, दुसऱ्या स्टेपमध्ये अर्धा फॅक्टर आणि तिसऱ्या स्टेपमध्ये शेवटचा पूर्ण फॅक्टर. असं नका करू. एका पेजमध्ये व्यवस्थित बसेल असं बघा. फक्त आर्यन कांबळे तुमचा व्हिडिओ बंद आहे. तुम्ही कशासाठी जॉईन केलं आहे तुमचं लक्ष असतंय, तुम्ही रिप्लाय देता पण व्हिडिओ बंद ठेवता, कळत नाही. आर्यन शाहरुखच्या मुलाचं नाव आहे. पहिल्यांदा बघितल्यापासून मी आवडलेलं आहे मला ते.
आर्यना आहे का? आहे. बघा लिहून झालं की एक काम करा, झालं लिहून बोलण्यापेक्षा हँड रेज करून ठेवा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. बोलण्यामध्ये एनर्जी नको घालवायला, एनर्जी राखून ठेवूया. आपण कधीतरी काहीतरी विचारलं की पटापट तुम्ही सांगतात, त्यासाठी. ही एक स्टेप आहे, जो क्वेश्चन दिलेला आहे त्यासाठी हे एका स्टेपमध्ये येणार आहे. आणि युजिंग फॉर्म्युला प्रत्येक स्टेपला, या स्टेपला लिहू शकता तुम्ही इथे मध्येच युजिंग फॉर्म्युला हा, आणि मग हे येणार. अजून एक छोटंसं एक्झाम्पल आहे, याच फॉर्म्युल्यावरती आधारित आहे. रिझॉल्व द एक्सप्रेशन इनटू फॅक्टर्स. फॅक्टरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे या फॉर्ममध्ये LHS दिली आहे. a cube minus b cube plus 1 plus 3ab. शेवटचा पार्ट चाललाय आपला. फर्स्ट क्वेश्चन झाला का सगळ्यांचा? कोणाचं बाकी आहे का? a मायनस बी मायनस सी वाला, a क्यूब मायनस बी क्यूब मायनस सी क्यूब मायनस 3abc, हे झालं असेल सगळ्यांचं. नेक्स्ट क्वेश्चन मी इथेच देतो, बघा येईल, सोपा आहे, इझी आहे. रिझॉल्व a cube minus b cube plus 1, a cube minus b cube plus 1 minus plus 3ab into fractions, factors, into factors. ये लगेच. ज्यांचा सेकंड क्वेश्चन झालेला आहे, परत एकदा सेकंड बद्दल सांगतो. जो क्वेश्चन दिलाय तो a प्लस बी प्लस सी
इन सेकंड फॅक्टर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी ए या फॉर्ममध्ये आपण लिहिण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून हे दोन फॅक्टर आहेत याचा आन्सर असं असतं. म्हणजेच एवढंच सिम्पल आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc आन्सर. आणि इथे या स्टेपला लिहा युजिंग दिस फॉर्म्युला, वरचा फॉर्म्युला लिहा. आणि मग इथे जे दिलेलं आहे क्वेश्चन जो दिला आहे ए क्यूब मायनस बी क्यूब प्लस 1 प्लस 3ab हा जो क्वेश्चन आहे हा जो फॉर्म्युला आहे याच्याच फॉर्ममध्ये आहे. फक्त इथे पहिली टर्म आहे ए क्यूब, प्रॉब्लेम त्याचा नाही आहे, पण मायनस बीचा निगेटिव्ह टर्मचा क्यूब निगेटिव्ह असतो. आपण काय करूया, मायनस बी क्यूब लिहूया आणि प्लस 1चा क्यूब 1 असतो. मला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, त्यासाठी मी 1ला 1चा क्यूब लिहितो. मायनस 3 इंटू ए इंटू मायनस बी इंटू 1 असं बिंदास लिहिल्यानंतर यांचा गुणाकार करून बघा प्लस 3ab येतोय. म्हणजेच मी या फॉर्ममध्ये क्वेश्चन लिहिण्याचा प्रयत्न केला. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc. माझ्या एक्झाम्पलमध्ये, या एक्झाम्पलमध्ये ए म्हणजे ए आहे, पण बीच्या जागी मायनस बी आहे आणि सीच्या जागी 1 आहे. एवढं जर लक्षात आलं तर मला फॅक्टर्स लिहायचे ते हे लिहिणार मी डायरेक्ट. म्हणजे युजिंग दिस फॉर्म्युला, परत एकदा युजिंग दिस फॉर्म्युला फॅक्टर येणार आहेत ए प्लस बी प्लस सी म्हणजे ए प्लस बी म्हणजे मायनस बी प्लस सी म्हणजे 1 आणि मल्टिप्लाय बाय सेकंड फॅक्टर येणार आहे जो मी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो, जास्त टर्म आहेत म्हणून ए स्क्वेअर प्लस मायनस बीचा स्क्वेअर प्लस मला माहिती आहे सीच्या जागी 1 आहे आपल्या एक्झाम्पलमध्ये, 1चा स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे ए इंटू मायनस बी मायनस बी सी म्हणजेच मायनस बी इंटू 1 मायनस सी ए म्हणजेच 1 इंटू ए. हा इथे सेकंड फॅक्टर कंप्लीट होईल. म्हणजेच इथे ए मायनस बी प्लस 1 हा फर्स्ट फॅक्टर आला आणि सेकंड फॅक्टर मात्र ए स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर असतो प्लस बी स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर 1 मायनस मायनस प्लस ए बी मायनस मायनस प्लस बी आणि लास्ट टर्म मायनस ए. आणि दिसायला हे विचित्र दिसतंय म्हणून मग थोडंसं तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. खाली लिहितो मी. कसं लिहिणार तर फर्स्ट फॅक्टर आहे ए मायनस बी प्लस 1, याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सेकंड फॅक्टर मात्र मी काय करतो, अगोदर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ठीक आहे, पण नंतर कॉन्स्टंट टर्म शक्यतो शेवटी लिहितात. अगोदर ए बीची टर्म लिहूया, नंतर एची लिहूया, नंतर बीची लिहूया, नंतर कॉन्स्टंट टर्म. म्हणजेच प्लस ए बी मायनस ए प्लस बी आणि प्लस 1 अशा पद्धतीनं या कॉर्नरला आपला आन्सर पूर्ण होईल. दिसावं म्हणून आपली गाडी शेवटपर्यंत घेऊन जा. बघा बरोबर आहे का? सेकंड झालंय सगळ्यांचं. जे कधीतरी बघतायत, कधीतरी एक्झाम्पल, एकतर आपलं लेक्चर हे मॅथ्सचं बोर्डवर सॉल्व करायचं आपण कधी कधी घेतो, कधीतरी, आणि त्या कधीतरीमध्ये पण काही जण कधीतरी लेक्चर करणारे असतात. म्हणजे त्यांचं लेक्चर कधी कधी होत असेल हा एक मोठा प्रश्न आहे. समजणं मुश्किल आहे. मग ब्रेक जर तुमचा असेल, शक्यतो आज आणि उद्या 2 दिवसामध्ये हे संपेल आणि हा पार्ट संपल्यानंतर मी फॅक्टरायझेशनचे हे सगळे व्हिडिओ एका वेळेस अपलोड करणार आहे. अपलोड केलेले आहेत, पब्लिक करणार आहे आणि ती मग प्लेलिस्ट पाठवेन. ज्यांना थोडंसं समजून घ्यायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे, त्यांच्यासाठी वेळ द्यायला असेल तर छान करण्यासारखं आहे. अजून नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, याच फॉर्म्युल्यावरती आधारित
थोडासा फरक आहे, डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त आहे. थोडी म्हणजे का, तर ह्याच्यामध्ये रूटच्या टर्म आहे 2√2a³ प्लस 8b³ -27c³ आणि प्लस 18√2abc प्लस, क्वेश्चन झाला असेल तर सांगा, पुढेच लिहितो मी, प्लस 18√2abc. क्वेश्चन बघितल्यानंतर कळेल लगेच की याच फॉर्म्युल्याचा उपयोग करायचा आहे, वेगळं काय नाही आहे. करं सॉल्व लगेच. फक्त काय आहे, आपल्याला एक माहीत पाहिजे, काय तर √2 चा क्यूब असतो 2√2, एवढं माहीत पाहिजे. हे कुठेतरी बाजूला लिहून घ्या, √2 चा क्यूब 2√2. काय होतं, जे लोक फक्त ऑनलाईन क्लास करतायत आणि रेग्युलर आहेत, त्यांचं हे होणार नाही, जास्त डिस्टर्ब नाही होणार. तसे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टर्बन्स आहेत तुमच्या लाईफमध्ये. आता 10th मध्ये जरी गेला असताल तरी फक्त 10th करायची आहे, एवढंच नाही आहे. आपल्याला कधी काही कधीही कुठेही सुचतं. बघा इथे सॉल्व करा, लगेच बघितल्याबरोबर कळतंय. हा क्यूब आहे, हा क्यूब आहे, हा क्यूब आहे, आणि मग हा पार्ट 3abc असू शकतो. म्हणजेच हे त्यांनी दिलेलं आहे, आन्सर या फॉर्ममध्ये येणार. त्यांनी फॅक्टर्सच पडायला सांगितलं आहे, फॅक्टराइज करायला सांगितलं आहे. स्टार्ट करा. कोणाचा क्यूब असणार आहे हा 2√2a³ कोणाचा क्यूब आहे, √2a³ 2√2a³ हा √2a³ आहे, प्लस 8b³ कोणाचा क्यूब आहे, 2b³ आहे, आणि 27c³ -27c³ कोणाचा क्यूब आहे, -3c³ आहे, आणि मग प्लस -3abc पाहिजे. मग अगोदर abc हे घेऊन -3 इंटू a म्हणजे √2a इंटू b म्हणजे, आता मला जागा लागणार आहे, तुम्ही लिहिलं नसेल तर अवघड आहे, लिहिलं असेल सगळ्यांनी. -3abc मध्ये a √2a, b काय आहे 2b इंटू c काय आहे -3c, आणि नंतर मल्टिप्लाय करून बघा. निगेटिव्हला मल्टिप्लाय केलं, प्लस आलं, 3 इंटू 2 6, 6 इंटू 3 18 √2 आहे, तसं 18√2abc. म्हणजे हा जो पार्ट आहे तो मी या फॉर्ममध्ये लिहिला. का तर a³ xyz मध्येच फॉर्म्युला लिहिला पाहिजे होता. x³ + y³ + z³ -3xyz चे फॅक्टर असतात x + y + z इंटू हे सगळं इज इक्वल टू युजिंग धिस फॉर्म्युला. असं लिहा, फॉर्म्युला पण पाहिजे तर लिहा, आणि फॅक्टराइज करा. 2 फॅक्टर लगेच येतील, अवघड नाही आहे. पुढचा क्वेश्चन देतो, फक्त तिथे बाजूला हे लिहून घ्या. 2√2 कुठे दिसलं तर √2 चा क्यूब असतो, हे विसरू नका. कोणतरी जॉईन झालेलं गायब झालं. कोण झालं, राशी, अजून तवसुमा आहे, प्रीती आहे, आर्यन आहे, आदिती आहे, रणवीर आहे. ठीक आहे. नवीला काय झालं, घरी पाहुणे आलेत का,
एवढा वेळ झालं मी सांगतोय तरी तुम्ही घरात बोलायचं थांबत नाहीये. कुणाशी एवढ्या गप्पा मारताय? किती वर्षानंतर कोण भेटलंय सांगा? समर वेकेशनसाठी आलेत का पाहुणे? का घरातल्यांशीच बोलताय? एवढा वेळ कसं काय बोलताय तुम्ही? थांबवत का नाहीये? आणि आतापर्यंत तर मी ऐकलं होतं, मागच्या वर्षापर्यंत ऐकत होतो की तबस्सुम बोलत नसते जास्त. सॉरी तबस्सुम काय? नबीला. तबस्सुम का बोलतोय मी? नबीला. हा सर. नबीला काय झालं? तू बोलत नाही म्हणे जास्त, आणि आज कसं काय गप्पा मारतानाच जास्त दिसते? क्लास चालू झाल्यापासून तुमचं लक्ष इकडे कमी आहे, तुमचं गप्पामध्येच लक्ष आहे. आणि त्याच्या अगोदर हे सांगा की तुम्ही किती दिवसानंतर लेक्चर अटेंड करताय आजचा, आणि मग तुम्हाला हे कळतंय का काय लिहिलंय? कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल सांगा बघ पटकन. एक्स प्लस वाय प्लस झेड. √2a म्हणजे एक्स प्लस 2b म्हणजे वाय प्लस झेड काय आहे? -3c. हा फॅक्टर मी असं लिहितो, a प्लस बी प्लस सी. आणि सेकंड फॅक्टर असं लिहायचं आहे मला, a² प्लस b² प्लस c² म्हणजे काय येणार? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतो √2a² प्लस 2b² प्लस -3c² काय असतो नंतर सॉल्व करूया. आणि -ab -bc -ca म्हणजेच -ab म्हणजेच √2a इंटू b कोण आहे? 2b -bc म्हणजे 2b इंटू -3c आणि -ca म्हणजेच -3c इंटू a कोण आहे? तर √2a. हे असं सगळं आहे. इथं स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करूया आणि मग व्यवस्थित फॅक्टर लिहूया. √2a प्लस 2b प्लस -3c फर्स्ट फॅक्टर. सेकंड फॅक्टर √2a² काय लिहिता येईल? हां, अनुष्का होती नाही का? अनुष्का गायब झालेली, आणि मग राशी गायब झाली. आता अनुष्का आणि राशी. अनुष्का आलाय, तुम्ही √2a² सांगा. अनुष्का. काय सर? आवाज नाही येते. आवाज नाही येते. √2a² काय? माझा आवाज कमी येतोय का तुम्हाला? बाकीच्यांना? √2a² 2a², 2b² किती? 4b² -3c² किती? +9c². आणि मग यांचा प्रोडक्ट किती? -2√2ab. आणि यांचा प्रोडक्ट -6bc. आणि यांचा प्रोडक्ट -3√2ca. हे असं काहीतरी येईल. बरोबर आहे का बघा? काय चुकलं असेल तर सांगा. हे फॅक्टराइज करायचं एक एक्झाम्पल. अजून एक असं छान एक्झाम्पल घेऊया, 2√2x³ नेक्स्ट एक्झाम्पल इथं घेतो, कारण चालेल का? 2√2x³ प्लस 3√3y³ वरती घेतो. इथे घेतो बघा, 2√2x³ प्लस 3√3y³ प्लस √5 इंटू, हे काहीतरी वेगळं दिलंय, √5 इंटू मल्टिप्लाय बाय 5 मायनस 3√6xy. 5 मायनस 3√6xy. थोडंसं दिसायला विचित्र आहे. इथे RD शर्मामध्ये छान दिसण्यासारखं कमी, विचित्र जास्त आहे दिसायला. सॉल्व केले होते, बरं वाटतं. बघा, ज्यांचं हे झालेलं आहे त्यांनी हा क्वेश्चन घ्या. सोपा आहे, फक्त हे काय खेळ केलाय समजतंय का बघा.
राशी काय झालं, नेटचा प्रॉब्लेम झालाय का, जाय का करतंय? वातावरण खराब झालं. पाऊस आला का तिकडं का नाही आला अजून? नाही. अजून नाही पोचला. बर, झालं सगळ्यांचं लिहून. हे काय करायचं, सुरुवात केली का? 1 आणि 2 टर्म आहेत, याला मल्टिप्लाय केल्यानंतर 2 टर्म मिळतील, म्हणजे असंच येईल. टोटल 4 टर्म येतील. ही फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड तुम्हाला मल्टिप्लाय केल्यानंतर मिळेल, आणि फोर्थ टर्म म्हणजे -3 ABC. बघा काय येते. प्रयत्न करा, सुरुवात करा, काहीतरी मिळेल त्यातून. √2चा क्यूब 2√2 असतो, तसा √3चा क्यूब काय येणार तर बसू. हां, पहिली टर्म आहे 2√2x³ प्लस 3√3y³ प्लस काय करूया, √5 ने मल्टिप्लाय करूया. √5 ने 5 ला मल्टिप्लाय केलं तर काय येतं, 5√5 घेऊया, आणि मायनस √5 ने -3√6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. काय येईल सांगा, किंवा सेपरेटच ठेवूया. -3 इंटू रूटमध्ये 5 मल्टिप्लाय बाय √6 पण चालेल, किंवा 6 5 30 डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, पण मी असंच ठेवतो. मला सेपरेटच करायचं आहे असं आहे आपल्याला. आता इथे हा कुणाचा क्यूब आहे, ब्रॅकेट क्यूब आहे, ठीक आहे. हा कोणाचा क्यूब आहे, आणि हा कोणाचा क्यूब आहे, स्क्वेअर रूट ऑफ 5 चा क्यूब 5√5 येणार. आणि मग इथे कोणती टर्म -3 ABC वाली पाहिजे, तर -3 इंटू ए काय आहे तर √2x, बी कोण आहे तर √3y, आणि सी कोण आहे √5. यांचा गुणाकार करून बघा, हाच येणार आहे. 3 2 6, √6 येणार, √5 आहे, xy आहे, 3 पण आहे. म्हणजे हे या फॉर्ममध्ये आहे, आणि फॅक्टराइज करायला सांगितले म्हणजे आपल्याला हे लिहायचं आहे. एच्या जागी हे सगळं आहे तसं लिहा, फक्त एच्या जागी √2x येईल, बीच्या जागी √3y येईल, आणि सीच्या जागी √5 येईल. आन्सर आल्यानंतर बघूया आपण, सांगितलं तरी चालेल. तर सॉल्व. काय करूया, इथे ह्याचे फॅक्टर्स युजिंग दिस फॉर्म्युला असं कुठेतरी लिहा, आणि मग फर्स्ट फॅक्टर येणार a + b + c. a कोण आहे √2x प्लस b √3y प्लस √5c आहे. हा झाला a + b + c चा फर्स्ट फॅक्टर. सेकंड फॅक्टर मात्र स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये a² + b² + c². a म्हणजे √2x चा स्क्वेअर प्लस √3y चा स्क्वेअर प्लस √5 चा स्क्वेअर. हा झाला a² + b² + a². -ab -bc -ca कसं लिहिणार, -ab म्हणजे √2x इंटू √3y -ab, -bc म्हणजे √3y इंटू √5, आणि -ca म्हणजेच √5 इंटू √2x. आणि मग यांचा गुणाकार व्यवस्थित लिहा, आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करा. म्हणजेच फायनल आन्सर काय येईल तर √2x प्लस √3y प्लस √5 इन सेकंड ब्रॅकेट. √2x स्क्वेअर काय असतो 2x² प्लस 3y² प्लस 5 मायनस √6xy. यांचा गुणाकार बघा बरोबर आहे का. त्यानंतर मायनस √15y मायनस
√10x आणि मग हे मला छान दिसत नाही, मी काय करतो, हा फॅक्टर सेकंड थोडासा रिअरेंज करतो, म्हणजे 2x² + 3y². एक्स वायच्या 2 टर्म अगोदर ठीक आहेत, पण हे कॉन्स्टंट टर्ममध्ये छान वाटत नाही, शेवटी टाकतो. नंतर एक्स वायची टर्म, नंतर एक्सची टर्म, नंतर वायची टर्म आणि नंतर कॉन्स्टंट टर्म, असं मी लिहितो. तुम्हाला पाहिजे तसं लिहू शकता, असंच ठेवलं तरी चुकीचं नाही आहे. √6xy -√10x -√15y आणि +5 आणि फर्स्ट फॅक्टर आहे तसं √2x + √3y + √5.